हा, मुलांनी मेसेज थांबवायचे, मेसेज काही पाठवायचे नाही, फक्त प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण मेसेज बॉक्स चालू ठेवलेला आहे. बाकीचं गुड मॉर्निंग वगैरे काही गरज नाही. आपण ना मेसेज बॉक्स यासाठी चालू ठेवला, तुम्हाला जे प्रश्न सर विचारतील त्या प्रश्नाचं झटपट उत्तर तुम्ही देताय की नाही, आणि त्यानंतर तो प्रश्न किती वेळ समजून सांगायचा, किती प्रमाणात समजून सांगायचा, यासाठी आपण मेसेज बॉक्स फक्त चालू ठेवतो. ओके ओके, ठीक आहे. 51वा प्रश्न बघा, आपल्या स्क्रीनवर आहे 51वा प्रश्न. 7.7 अधिक 0.7 अधिक 00.70 अधिक 0.07 अधिक 0.77 अधिक 0.0007 अशा प्रकारचे एक बेरीज आहे. दशांश चिन्हावरील प्रश्न, दशांश चिन्हावरील संख्यांची बेरीज या घटकावरील हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवूयात. तुम्हाला मी अर्धा मिनिट देतोय प्रश्न सोडवण्यासाठी, आणि सोबतच त्याचं थोड्या त्याच्याबद्दल हिंटही सांगतोय. तुम्ही सर्वांनी आपल्याकडे सोबत रफ नोटबुक पेन सोबत ठेवलेलाच असेल. अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना काय आहे, आपल्याला जवळपास 3 आणि 3 6 पदं दिलेले आहेत, 6 संख्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये प्रत्येक संख्येत जर निरीक्षण केलं तर प्रत्येक संख्येचे दशांश चिन्ह हे दशांश चिन्हानंतर येणारे घरं हे कमी जास्त आहेत. तर आपण काय करायचं आहे, हे घरं जे असतात त्यांना आपण सारखं करून घेणं हे बेरीज करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं. आणि संख्या लिहिताना एका खाली एक लिहिता येणं गरजेचं असतं. असूयात, आपण लिहूयात संख्या. बऱ्याच मुलांनी फर्स्ट पर्याय दिलेला आहे. तर बघा, तुम्हाला सांगतो मी कसं करायचं हे मांडणी सांगतो फक्त, की म्हणजे जेणेकरून आपल्याला असा प्रश्न सोडवताना संभाव्य चुका ज्या आहेत त्या टाळता येतील. काय करायचंय, पहिल्यांदा 7.7 7.7 अशा प्रकारची संख्या लिहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे 0.7 0.7. या ठिकाणी दोन्ही संख्येमध्ये दशांश चिन्हानंतरचे घरं सारखेच आहेत, त्याच्यामुळे अडचण नाही. त्यानंतर तिसरी संख्या आहे 00.70. आता 00.70 अशी संख्या आहे. मी पहिल्यांदा संख्या मांडून घेतो आणि नंतर तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने त्याची मांडणी करायची आहे. तिसरी संख्या आहे आपली 0.07. चौथी संख्या आहे 0.07. पाचवी संख्या आहे 0.77. सहावी संख्या आहे 0.4 वेळा 0 आहेत आणि नंतर 7 आहे. प्रथम दर्शनी आपण अशी संख्या दिसते. तर आपण काय करायचं आहे, प्रत्येक संख्येला त्या दशांश चिन्हानंतर सारखे घरं करून घ्यायचे आहेत, किंवा सारख्या प्रमाणात ते डेसिबल पॉईंट आपल्याला घेऊन जायचे आहेत. तर काय करायचं आहे, सगळ्यात जास्त डेसिबल पॉईंट आपल्याला डेसिबल पॉईंट नंतर घरं आपल्याला 6व्या संख्येमध्ये दिसतात. 3 अधिक 2 5 घरं दिसतात. तर आपण सगळ्या संख्येला 5 घरं करून घ्यायची आहेत. 2 3 4 5 अशा पद्धतीमध्ये. हे बघा, आता दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला ही एका संख्येमध्ये 2 घरं दिसतात आपल्याला. सगळ्या संख्येमध्ये आपण 2-2 घरं करून घ्यायचे आहेत. मांडणी जर व्यवस्थित झाली तर हे अशा प्रकारची उदाहरणं आपले अजिबात चुकणार नाही. तुम्हाला सगळ्यांना त्यांची क्रिया करता येते, त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. फक्त अडचण काय आहे, एकच मिनिट. हे बघा, अशा प्रकारे आपण त्या संख्या जर मांडून घेतल्या, आपल्याला माहित आहे दशांश चिन्हानंतर सारखे जर घरं करून घेतले. आता याच्यानंतर आपण बेरीज करायची मी तुम्हाला सांगणार नाही, निश्चितच तुम्हाला बेरीज येते, परंतु याच्यामध्ये होणारी जी चूक आहे ती दशांश संख्या मांडताना होणारी चूक आहे. मग आपण काय करायचं आहे, ही संख्या अशा पद्धतीमध्ये मांडून घ्यायची आहे आणि बेरजेची क्रिया करताना अर्थातच दशांश चिन्ह अगोदर देऊन
जशी आपण एक दशकाची बेरीज करतो त्याप्रमाणे बेरीज करून पाहिजे तसा हत्ता देऊन आपण तो प्रश्न सोडवायचा आहे. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9.94007. आपण सगळ्यांनी केलं असेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ते उत्तर आले ते उत्तर बरोबर आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 52 नंबरचा प्रश्न आहे बघा. चुकीचा पर्याय कोणता? अपूर्णांकावर आधारित प्रश्न आहे. चुकीचा पर्याय कोणता? तर आपण या ठिकाणी बघायचं आहे. तुम्हाला मी अर्धा मिनिट पण नाही लागणार या प्रश्नाला. अपूर्णांकाची संकल्पना स्पष्ट असणं गरजेचं आहे. काही मुलं ऑप्शन 3 देत होते, काही मुलं 2 देत आहेत. ठीक आहे. आपण सोल्युशनकडे जाऊयात. पहिली आकृती दिसते आपल्याला. हे बघा, पहिल्या आकृतीमध्ये काय दिसतंय? एका आकृतीचे 4 भाग केले आहेत. त्याच्यापैकी एक भाग रंगवण्यात अर्थात 1/4 आपण त्याला पाव म्हणतो आणि अपूर्णांकामध्ये पाव दाखवलेला आहे. ते उत्तर तो ऑप्शन जो आहे तो आपला बरोबर आहे. म्हणजे आपल्याला उत्तर चुकीचं शोधायचं आहे. ऑप्शन तो बरोबर आहे, परंतु आपलं ते उत्तर नाही. नंतर जाऊयात दुसऱ्या ऑप्शनकडे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय दाखवलेलं आहे आपल्याला, की त्या आकृतीचे सारखे आपल्याला बघितलं तर त्या पावचे पुन्हा 2-2 भाग केलेले आहेत. म्हणजे सारखे 8 भाग केलेले आहेत आणि त्याच्यापैकी 2 भाग घेतलेले आहेत. म्हणजेच 2/8 असं रंगवलेल्या भागाचं स्पष्टीकरण आपल्याला करता येईल. अर्थातच 2/8 म्हणजे काय? तर 8 पैकी 2. म्हणजेच त्याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं, व्यवहारी भाषेत बघितलं तर त्याचं उत्तर पुन्हा पावच येतंय 1/4. म्हणजे तोही पर्याय बरोबर आहे. तिसऱ्या पर्यायाकडे जर आपण गेलो तर तिथं काय केलेलं आहे? आकृतीचे 8 भाग केलेले आहेत आणि त्याच्यापैकी 4 भाग रंगवलेत बघा. एक पाव दिसतोय पूर्ण, म्हणजे ते 2 भाग आणि सेपरेट आणखी 2 भाग, म्हणजे असे 4 भाग रंगवलेले आहेत आणि एकूण आकृतीचे 8 भाग आहेत. 4/8 जर बघितलं आपण तर अर्थातच निमे भाग 8च्या निमे 4 होतात आणि जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर 1/2 म्हणजे अर्धा भाग रंगवलेला दिसतोय त्या आकृतीचा. वरच्या 2 आकृतीचा पाव भाग रंगवलेला होता आणि खालच्या आकृतीचं जर बघितलं आपण तर एका पावचे पुन्हा 4 म्हणजे असे एकूण जर आपण बारकाईने मोजलं तर 16 भाग आहेत आणि 16 भागापैकी 4 भाग स्पष्ट रंगवलेले दिसतात. 4/16 म्हणजे 16 पैकी 4 म्हणजे पाव भाग अतिसंक्षिप्त रूप जर दिलं तर 1/4 म्हणजे आपल्याला काय दिसतंय की पर्याय क्रमांक 3 हा जो पर्याय आहे हा अर्धा आहे. निश्चितच आपलं ते उत्तर आहे या ठिकाणी. ऑप्शन नंबर 3. बऱ्याच मुलांनी ऑप्शन नंबर 2 पण लिहिलं होतं. तर बघा तुम्ही. ऑप्शन नंबर 3 हेच उत्तर आहे. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न बघा. 53 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलाय. 53 नंबरचा प्रश्न. प्रदीप जवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयाच्या, निमपट नोटा 50 रुपयाच्या व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या असे एकूण 10,080 रुपये आहेत. तर प्रदीप जवळ 100 रुपयांच्या किती नोटा आहेत? तुम्हाला मी हा थोडासा वेळखाऊ प्रश्न आहे. याला मी तुम्हाला 1 मिनिट देतो. सोडवा.
या प्रश्नाकडे आपल्याला दोन प्रकारे जाता येईल. पर्यायाकडून पण जाता येईल, परंतु थोडासा वेळ खाऊ स्वरूपाचा राहील तो मार्ग. आणि डायरेक्टली आपल्याला एक म्हणून किंवा ठराविक नोटांची संख्या मानूनही हा प्रश्न सोडवता येईल. तुम्हाला मी वेळ देतोय याच्यासाठी. थोडासा वेळ खाऊ प्रश्न आहे इतर प्रश्नाच्या मानाने. झालंच मी तुम्हाला सांगितलंय की काही प्रश्न कठीण म्हणजे 30%, 40% प्रश्न मध्यम आणि पुन्हा 30% प्रश्न सोपे येतात. तर हा थोडासा कठीण प्रश्न प्रकारामधला प्रश्न आहे. एकच मिनिट, मला थोडीशी तांत्रिक अडचण येते या ठिकाणी. हे बघा, पहिल्यांदा आपण जाऊयात पर्यायाकडून. मी तुम्हाला या प्रश्नाला आपल्याला थोडासा वेळ लागेल, परंतु दोन्ही पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो. पर्यायाकडून जाऊयात. तुम्हाला सांगितलंय प्रदीप जवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा. पावपट शब्द महत्वाचा आहे, थोडासा वेगळा शब्द आहे. पावपट नोटा 500 रुपयांच्या, निमपट नोटा 50 रुपयाच्या व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या. ठीक आहे. निमपट म्हणजे निम्म्या, दुप्पट म्हणजे दोनदा घ्यायच्या म्हणजे दुप्पट, आणि पावपट म्हणजे पावभाग. जेवढ्या 100 रुपयांच्या आहेत त्याच्या पावभाग नोटा 500 रुपयांच्या आहेत. जर आपण इथं बघितलं तर आपल्याला दिलेलं आहे काही पावपट आहेत, काही दुप्पट आहेत, काही निमपट आहेत. ठीक आहे. म्हणजे 100 रुपयांच्या आहेत त्या, 100 रुपयांच्या प्रमाणाच्या. इथं जर बघितलं तर पावपट नोटा 500 रुपयांच्या आहेत. बघा, पहिल्यांदा ठोकताळ्याने पर्यायाकडून सांगतो, नंतर एक्स म्हणून सांगतो. आता जर बघितलं पावपट नोटा 500 रुपयांच्या आहेत, 100 रुपयांच्या. मग आपण जर पर्याय बघितले तर असं मानलं आपण 100 रुपयांच्या नोटा पर्याय क्रमांक 20 असतील तर पावपट नोटा 500 रुपयांच्या, म्हणजे 20च्या पावपट म्हणजे 4 नोटा 500च्या, असं म्हणजे हे उत्तर येऊ शकतं. नंतर ऑप्शन नंबर 2 जर पकडला तर तिथं 30 आहे पर्याय. 30च्या पावपट नोटा आपल्याला घेताच येणार नाहीत, म्हणजे 30 हा पर्याय आपल्याला पूर्णपणे कट होऊन जातोय आपला. पर्याय क्रमांक 3 जर बघितला तिथं 40 उत्तर आहे, त्याच्या पावपट नोटा 10 होतील, ते आपण घेऊ शकतो. तो हे उत्तर आपलं असू शकतं. आणि चौथा पर्याय आहे 50, त्याचे पावपट नोटा आपण घेऊ शकत नाही, त्या अपूर्णांकात जातील, पॉईंटमध्ये जातील, म्हणजे तोही पर्याय आपला कट होतोय. म्हणजे राहिलं उत्तर कोणतं? 1 किंवा 3, ह्या दोन प्रकारचे उत्तर आहेत. ठीक आहे. मग आता आपण काय करूयात, पहिल्यांदा 3 कडून जाऊयात. मग जर आपण असं पकडलं 100 रुपयाच्या 40 नोटा आहेत. ठीक आहे. मग 100 रुपयाच्या 40 नोटा जर पकडल्या तर एकच मिनिट. एक मिनिट, तांत्रिक अडचण येते मला थोडीशी. ठीक आहे. इथे खाली सोल्युशन करतोय बघा मी. 100 रुपयांच्या पावपट. मग 100 रुपयांचे जर आपण 40 नोटा पकडल्या तर किती होतील ते? त्या हिशोबाने 100 रुपयांच्या 40 नोटा जर पकडल्या तर 100 गुणिले 40, 100 गुणिले 40 हे होतील आपले
4,000 रुपये, बरोबर. त्यानंतर त्याच्या पावपट नोटा 500च्या आहेत, म्हणजे 100 रुपयाच्या जर 40 असतील तर 500 रुपयांच्या फक्त 10 नोटा आहेत. मग 10 नोटा ज्या आहेत त्या 500च्या 10 नोटा गुणिले 10 हे होतील त्याचे 5,000 रुपये, बघा. त्यानंतर काय आहे, निमपट नोटा 50च्या आहेत. मग 100च्या जर 40 असतील तर 50च्या किती आहेत, 20 नोटा आहेत. मग 50 रुपयांच्या 20 नोटा, त्या हिशोबाने ते किती रुपये होतील बघा, 1,000 रुपये होतील. आता बघा, त्यानंतर पुढं काय सांगितलंय तुम्हाला, 1 रुपयाच्या दुप्पट आहेत, म्हणजे 100 रुपयाच्या जर 40 असतील तर 1 रुपयाच्या किती होतील, 80 नोटा होतील. मग 1 गुणिले 80 असं केलं तर हे 80 रुपये होतील. आणि निश्चित बघा, 4,000 अधिक 5,000 अधिक 1,000 अधिक 80 ह्यांची जर सर्वांची बेरीज केली तर 1,080 रुपये येते. निश्चितच आपले एकूण रुपये किती आहेत, 1,080 हे आपलं उत्तर येते. ठीक आहे, हे झालं एका प्रकारे सोल्युशन. परंतु आता बऱ्याचदा असं होतं की आपल्याला अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवताना बराचसा वेळ लागतो. तर मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारे याचं उदाहरण सांगतो, बघा कसं सोडवायचं. ठीक आहे, आपण असं पकडूया, 100 रुपयांच्या एक्स नोटा म्हणू आपण, किंवा क्ष नोटा म्हणूयात. क्ष नोटा म्हणूया, 100 रुपयांच्या क्ष नोटा म्हणूया असे. मग 100 रुपयांच्या नोटाने मिळणारे पैसे किती होतील, तर 100 क्ष, 100 क्ष रुपये होतील. त्यानंतर आपण आपल्याला जसं की प्रश्नात दिले, आपला थोडासा वेळ जाणार आहे प्रश्नाला, परंतु जाऊ द्या, हरकत नाही. अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी याच्यातून आपल्याला थोडीशी हिंट मिळेल. नंतर 500 रुपयांच्या काय आहेत, तर पाव नोटा आहेत. मग 500 रुपयांच्या नोटा किती होतील, जर 100 रुपयांच्या क्ष नोटा असतील तर 500 रुपयांच्या नोटा किती होतील, छेद 4 होतील. आणि मग त्याची मिळणारी रक्कम किती राहील, छेद 4 आणि ह्याला गुणिले 500, कारण एक नोट 500 रुपयांची आहे. या क्ष छेद 4 गुणिले 500 म्हणजेच काय आहे ते, की नोटांची संख्या आहे क्ष छेद 4 आणि एकूण रक्कम होते गुणिले 500 रुपये. ठीक आहे, याच प्रकारे आपल्याला आणखी काय करता येईल, तर निमपट नोटा 50 रुपयांच्या. मग 50 रुपयांच्या नोटा किती आहेत, पन्नास रुपयांच्या नोटा किती होतील, तर छेद 2, बरोबर, कारण त्या 100 रुपयांच्या निम्म्या आहेत. आणि मग 50 रुपयांच्या नोटाने मिळणारी रक्कम किती राहील, छेद 2 गुणिले 50, कारण नोट 50 रुपयाची आहे. ठीक आहे, त्यानंतर शेवटचं आहे दुप्पट नोटा 1 रुपयाच्या. मग 1 रुपयाच्या नोटा किती असतील, 1 रुपयाच्या नोटा किती असतील, तर 2 क्ष, बरोबर. दोन क्ष. आणि त्या 1 रुपयाच्या, सॉरी एकच झाले माझ्याकडून, दुप्पट आहेत, 2 क्ष होतील, बरोबर. आणि मग त्या 1 रुपयाच्या नोटाने होणारे पैसे किती असतील, 2 क्ष गुणिले 1, अर्थात 1 रुपयाची नोट आहे. जर आता आपण ह्या ज्या हायलाइट केलेल्या बाबी आहेत, मी हे बघा, ह्या ज्या हायलाइट केलेल्या बाबी आहेत ही आहे रक्कम. मग 100 रुपयाच्या नोटाने मिळणारी रक्कम 100 क्ष, 500 रुपयाच्या नोटाने मिळणारी रक्कम क्ष छेद 4 गुणिले 500, 50 रुपयाच्या नोटाने मिळणारी रक्कम किती आहे,
तर क्ष छेद 2 गुणिले 50 आणि 1 रुपयाच्या नोटाने मिळणारी रक्कम 2 क्ष गुणिले 1 ह्या पिवळ्या रंगामध्ये हायलाईट केलेल्या सगळ्या गोष्टींची, सगळ्या चलांची जर आपण बेरीज केली तर निश्चितच आपल्याला क्षची किंमत मिळेल. क्षची मिळणारी किंमत जी राहील ती 100 रुपयांच्या नोटांची संख्या राहील. आता ह्याच्यातले बारकावे तुम्हाला सांगतो मी. थोडासा तुमच्या पातळीवर हा विषय, हा भाग अशा पद्धतीने समजून घेणं थोडंसं जास्त नाही, परंतु थोडंसं मुश्किल आहे. परंतु निश्चितच एक गोष्ट सांगतो की फक्त तुम्ही शिष्यवृत्तीचाच विचार न करता नवोदयचा जर विचार केला किंवा सैनिकी स्कूलच्या परीक्षेत जर विचार केला तर आपल्याला चल मानून, एक्स मानून, क्ष मानून अशा पद्धतीची उदाहरणं सोडवता येणं गरजेचं आहे. कारण अनेक उदाहरणं अशी असतात की तिथं आपण उत्तराकडून जाऊ शकत नाही किंवा तुमचे व्यावहारिक गणितावरीलही काही उदाहरणं अशी येतात नफा तोट्याची, तिथे तुम्हाला चल मानावं लागतं, क्ष मानावं लागतं, एक्स मानावं लागतं आणि नंतरच अशा पद्धतीमध्ये आपल्याला ते उदाहरणं सोडवता येतात. असो, थोडासा तुमच्या पातळीवर हा कठीण भाग आहे, परंतु हरकत नाही. तुम्ही सगळे जिल्ह्यातील टॉपर विद्यार्थी आहात, त्याच्यामुळं तुम्हाला या गोष्टीची अडचण येणार नाही किंवा तुम्ही या पद्धतीने समजून घेतलंच पाहिजे असे मी या ठिकाणी मानेल. कारण या गोष्टीने जर आपण उदाहरणं सोडवते, बऱ्याचशा उदाहरणाची उकल आपल्याला 2 पद्धतीने काढता येते आणि कठीण उदाहरणं आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतात. असो, ठीक आहे. जाऊयात आपण पुढं. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 54वा प्रश्न दिसतोय बघा आपल्या स्क्रीनवर. 1 ते 100 संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. अतिशय सोपा आहे. 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? तर माझ्या माहितीनुसार तुम्हाला सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. सोप्या प्रश्न प्रकारामध्ये हा प्रश्न येतो. 1 ते 100 मधील, हे बघा, 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? तर 97 आहे. त्यानंतर काय विचारले? सर्वात लहान विषम मूळ संख्या किती? आता 2 गोष्टी आहेत तिथं, विषम पण पाहिजे मूळ पण पाहिजे. तर मग ती आहे 3 आणि यांचा गुणाकार जर केला आपण तर निश्चितच तो 97 गुणिले 3 म्हणजे 291 हा याचं उत्तर येते. साधा प्रश्न आहे एकदम. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 55 नंबरचा प्रश्न हे बघा. 4/7, 7/4, 2/28 आणि 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांकावरील प्रश्न आहे. अपूर्णांकावरील लहान मोठेपणा. तुम्हाला अर्धा मिनिट देतोय मी. बघा, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये थोडंसं आपलं निरीक्षण पण महत्वाचं असतं. मी कायम विद्यार्थ्यांना सांगत असतो की अपूर्णांक हा खूप धोकादायक घटक आहे. जसं डोळ्यांनी दिसतं तसं अपूर्णांकाच्या बाबतीत घडत नसतं. म्हणून आता या प्रश्नाची उकल आपण 2 प्रकारे काढू शकतो. पहिला प्रकार आहे, तुम्ही सगळ्यांचे छेद समान करा आणि उत्तर शोधा. दुसरा प्रकार आहे, तुम्ही सगळ्यांना डेसिबल पॉईंट मध्ये घेऊन जा आणि मग उत्तर शोधा. तर असूयात, आपण काय करूयात, पहिल्यांदा डेसिबल पॉईंटच्या पद्धतीने आपल्याला थोडंसं सोपं जाईल. कारण सर्वांचे छेद सोपं करणं तितकंसं अवघड, तितकंसं सोपं नाहीये ते. ठीक आहे. आपल्याला एक जर निरीक्षण केलं तर इथं काय दिसतंय, ह्या अपूर्णांकांचे जे छेद आहेत 4 अपूर्णांक यांचे छेद परस्परांच्या म्हणजे पटीत दिसतात बघा. एकाचा 7 आहे, दुसऱ्याचा 4 आहे, तिसऱ्याचा 28 आहे, चौथ्याचा 14 आहे. तर मग आपण जर असं निरीक्षण केलं तर 4/7 ला आपण तसंच ठेवूया, 7/4 ला तसंच ठेवूया. 2/28 ला आपण काय करू शकतो,
याचं रूपांतर आपण अतिसंक्षिप्त रूप करू शकतो. 2/28 याचं जर अतिसंक्षिप्त रूप दिलं आपण तर ते किती येते आपलं 1/14 येईल ते, म्हणजे दुसऱ्या अपूर्णांक इतका छेद मिळाला आहे त्याचा आपल्या. आणि 5/14 तसंच ठेवूयात आपण. मग आता बघा, ह्या दोघांना जर बाजूला ठेवलं, आपल्याला सर्वात लहान विचारलंय बरोबर. ह्या दोघांना जर आपण बाजूला ठेवलं आणि ह्या दोघांना बाजूला ठेवलं तर काय होईल, 2/28 त्याला आपण आता विसरून जाऊया आणि 1/14चा विचार करूया आणि ही 5/14. या दोघांपैकी छोटा कोणता आहे, आपल्याला पाहिजे सर्वात लहान. अर्थातच 1/14 हा सर्वात छोटा आहे. 1/14 कुठून मिळाला आहे आपल्याला, तर या 2/28 पासून मिळाला. ठीक आहे, आता हा छोटा आहे. ह्या दोघांमध्ये पहिला आहे 4/7, 7/4. ह्या दोघांमधला छोटा कोणता आहे, तर आपण तिरकस गुणाकार जरी केला तर 4 चौक 16 आणि 7 7 49 बरोबर. छेद 28च राहील त्याचा. मग आता 4 चौक 16 आणि 49 छेद 28 याचा जर विचार केला तर निश्चितच 4/7 हा अपूर्णांक छोटा राहील. मग आता आपल्याला बघायचे फक्त 4/7 आणि 2/28 ह्याच्यापैकी कोणता छोटा आहे. आपण दोघांची गट केलेत फक्त. निश्चितच 4/7 आणि 2/28 ह्याच्यापैकी आपल्याला शोधायचा आहे. निश्चितच 4/7 जर विचार केला आपण, हे बघा आता आपल्याकडे दोनच अपूर्णांक राहिलेत, 4/7 आणि दुसरा अपूर्णांक आहे 2/28. यांचा जर विचार केला तर यांचेही छेद आपल्याला परस्परांच्या रूपात दिसतात. आणि निश्चितच काय होतंय, याला आपण 7ला जर आपण याचा छेद 28 करून घेतला तर 7ला 4ने गुणावे लागेल, 7 चौक 28 आणि 4ला पण 4ने गुणावं लागेल, 4 चौक 16 म्हणजे त्याचं रूपांतर होईल 16/28. आणि हा तर 2/28 आहे. म्हणजेच काय, तर आपला सर्वात लहान अपूर्णांक जो आलेला आहे तो 2/28 असा अपूर्णांक आपल्याला सर्वात लहान येतोय. ही झाली एक पद्धत. आता दुसऱ्या पद्धतीने मी काय तुम्हाला सोडून दाखवणार नाही, फक्त तुम्हाला सांगतो कसं करायचं. सगळे अपूर्णांक छेदाधिक आहेत. सरळ सरळ काय करायचं, अंशाच्या समोर 1 1 शून्य ठेवून द्यायचं. म्हणजे काय होईल, 4/7 40/7 करून घ्या, 7/4 ह्याला 70/4 करून घ्या, 2/28 ह्याला 20/28 करून घ्या, 5/14 ह्याला 50/14 करून घ्या. असं जर सगळं केलं तर आपल्याला 3 अपूर्णांक हे अंशाधिक दिसतील आणि एकच अपूर्णांक छेदाधिक राहील. कधी पण अंशाधिक अपूर्णांकापेक्षा छेदाधिक अपूर्णांकाची किंमत ही कमी नसते. जर आपण सर्व अपूर्णांकाच्या अंशासमोर 1 1 शून्य ठेवला तर आपल्याला लगेच दिसेल की 2/28 हा एकमेव अपूर्णांक छेदाधिक असतोय तरी सुद्धा, म्हणून तो सर्वात लहान आहे. ठीक आहे, जाऊया 56 नंबरच्या प्रश्नाकडे आपण आता. (29/8) हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही. इथं काय करायचंय आता, 29/8 हा आपल्याला दिलेला अपूर्णांक आहे आणि त्याचा सममूल्य अपूर्णांक नाही. म्हणजे काय, 3 अपूर्णांक सममूल्य असणार आहेत आणि एकच अपूर्णांक सममूल्य असणार नाही. तर आता बघूयात, याच्यापैकी चौथा जो अपूर्णांक आहे तो आपल्याला निरीक्षण केलं तरी लक्षात येत आहे आपल्या काय, की 290/80 आहे. सरळ सरळ 29/8 त्याच्या अंशाला आणि छेदाला जर 10ने गुणलं तर तो अपूर्णांक मिळतोय. म्हणजे 4 उत्तर तो त्याचं सममूल्य आहे. म्हणजे आपलं ते उत्तर नाही, कारण आपल्याला सममूल्य नसणारा शोधायचा आहे. म्हणून 4 हे उत्तर नाही आपलं, तो ऑप्शन आपला कट झालेला आहे. त्यानंतर 58/16 हा एक पर्याय आहे 2 नंबरचा. त्याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं आपण 2ने भागून तर निश्चितच 58ला जर 2ने भागलं तर 29 येईल, 16ला जर 2ने भागलं तर किती येईल, 8 येईल. म्हणजे 29/8 येईल. तोही त्याचा सममूल्य अपूर्णांक होतोय, म्हणजे तेही उत्तर आपलं नाही. राहिलाय पर्याय फक्त 1 आणि 3चा. आपल्याला परस्पर रूपांतर करून घेऊया. 1चं रूपांतर काय होईल, 3.5/8 याचं जर रूपांतर केलं तर काय होईल, 8 त्रिक 24 अधिक 5 29/60. सरळ तोच मिळतोय आपल्याला अपूर्णांक. आणि तिसरा जर पर्यायाचा विचार केला तर काय मिळतंय आपल्याला, 3.6/8 म्हणजे 8 त्रिक 24 अधिक 6 30/8 मिळतंय. निश्चितच
आपला 30/8 हा काय आपला अपूर्णांक नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 3, कारण आपल्याला सममूल्य नसणारा अपूर्णांक या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी 2 नंबरचं उत्तर लिहिलंय बघा, तसं काही नाहीये. ठीक आहे, 57 नंबरचा प्रश्न. गौरीने 14,500 रुपयात घेतलेल्या टीव्हीला 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले. नंतर तो टीव्ही 16,000 रुपयांना विकून टाकला. तर तिला या व्यवहारात नफा झाला की तोटा? एकच गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. तुम्हाला सर्वांना नफा तोटा कन्सेप्ट क्लिअर आहे, परंतु एक गोष्ट इथे ऍड केलेली आहे की दुरुस्तीसाठी घातलेल्या पैशाचं काय करायचं. बरोबर, दुरुस्तीसाठी घातलेल्या पैशाचं काय करायचं. मग काय विचारलेलं आहे इथं, खरेदी किंमत किती आहे. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये खरेदी किंमत अधिक इतर खर्च बरोबर एकूण खरेदी किंमत लक्षात. मग 14,500 रुपये तिची खरेदी किंमत काय होईल बघा. मी एवढंच सांगेल फक्त, खरेदी किंमत किती झाली, आपण तिला खकी म्हणतो. खकी काय असेल तर त्याची एकूण म्हणजे मूळ घेतलेली रक्कम 14,500 अधिक तिला 350 रुपये दुरुस्त ठरले, म्हणजे 350 रुपये त्याला ऍड करायचे, आणि मग किती झाली एकूण खरेदी किंमत. तर मग किती झाली ती 14,850 त्याची झाली एकूण खरेदी किंमत. त्यानंतर तिची विक्री, ज्याला आपण विक्री किंमत म्हणतो, ती किती आहे, 16,000 रुपयांना विकून टाकलेला आहे, ती त्याची झाली विक्री किंमत. साहजिकच खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत ही जास्त आहे, म्हणजे या व्यवहारामध्ये त्याला नफा झालेला आहे. नफा झालेला आहे म्हटल्यानंतर 2 आणि 4 हे 2 पर्याय कट होणार आहेत. आपले उत्तर येणार आहे 1 किंवा 3. जर वजाबाकी केली आपण व्यवस्थित तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3, 1,150 रुपये. जाऊयात आपण 58 नंबरच्या प्रश्नाकडे. वरील आकृतीत वर्तुळावरील 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येईल. थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याच्यासाठी एक ट्रिक आहे बघा, तुम्हाला सांगतो. जेवढे सोपी ट्रिक आहे एकदम. जेवढे बिंदू वर्तुळावर दिलेले असतील, जे आपण बुद्धिमत्तेमध्ये हस्तांदोलनांची संख्या मोजण्याची जी ट्रिक आहे, तीच ट्रिक या ठिकाणी आपण काम आणायची आहे, उपयोगात आणायची आहे. वर्तुळावरील सर्व बिंदू, प्रत्येक बिंदू एकमेकांना जोडायचे आहे. जर असं केलं आपण तर काय होईल, तर जास्त किती बिंदू आहेत, 1 2 3 4 5 बिंदू आहेत वर्तुळावर. त्याची ट्रिक अशी आहे की एकूण बिंदूंची संख्या 5 गुणिले त्याच्यापेक्षा लहान संख्या किती आहे, म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्येमध्ये, तर 5 गुणिले 4 भागिले 2 ही त्याची ट्रिक आहे. भागिले 2 ही कायम असणार आहे. 5 का घेतलेत तर 5 बिंदू आहे म्हणून घेतलेत. 4 का घेतलेत तर 5च्या अगोदरची संख्या 4 आहे म्हणून घेतली. जर याच्यावर आपल्याला 20 बिंदू असते तर आपण काय केलं असतं, 20 गुणिले 19 भागिले 2. जर 18 बिंदू असते तर 18 गुणिले 17 भागिले 2. अशा प्रकारे जर केलं तर 5 गुणिले 4 भागिले 2, 5 चोक 20 भागिले 2, निश्चितच उत्तर येईल 10. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. 10 रेषाखंड, ज्याला आपण इथून जीवा म्हणू शकतो, हे आपण काढू शकतो. ठीक आहे. 59 नंबरचा प्रश्न आहे. एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले आहे. एक ग्रोस
एक ग्रोस आपल्याला 3 एककामध्ये जायचं आहे. एक एकक ग्रोसचं दिलेलं आहे, एक एकक दस्त्याचं दिलेलं आहे आणि एक एकक कागदाचं दिलेलं आहे. अर्धा मिनिट वेळ पण लागणार नाही या प्रश्नाला. बघा आता काय आहे. बघा आता एक ग्रोस कागद आपल्याला उत्तर कागद या एककामध्ये उत्तर विचारलेलं आहे. मग काय करायचंय आपण कोणीतरी 3 ऑप्शन लिहित आहे बघा चुकलेलं आहे ते. याचं उत्तर 3 तर नक्कीच नाहीये. मग आता एक ग्रोस कागदापैकी एक ग्रोस म्हणजे काय उत्तर विचारलेलं उत्तर हे कागद या एककात आहे. मग आपण दिलेले सगळे कागदामध्ये घेऊन जाऊया. एक ग्रोस म्हणजे 144 कागद. त्याच्यापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरलेले आहेत. एक दस्ता म्हणजे 24 कागद. मग किती वापरले तर 24 गुणिले 5 24 पंचे 120 कागद वापरलेत. 144 पैकी 120 जर वापरले तर साहजिकच राहिले किती 144 वजा 120 बरोबर 24. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर 24 कागद वापरलेले आहेत. चला जाऊया 60 नंबरच्या प्रश्नाकडे आपण. सायलीने मॅरेथॉन मध्ये 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केले. एका मिनिटात किती अंतर पार केले? अतिशय सोपा प्रश्न आहे. एका मिनिटातलं अंतर काढायचं आहे. तुम्हाला 10 मिनिटातलं दिलेलं आहे. परंतु फक्त बारकावा एकच आहे. पुन्हा मी मागच्या प्रश्नासारखंच जाईल. विचारलेलं उत्तर हे मीटर म्हणजे चारही पर्यायांचं जर आपण निरीक्षण केलं तर मीटर या एककामध्ये उत्तर आहे. म्हणून आपण प्रश्नालाच पहिल्यांदा मीटरमध्ये घेऊन जाऊयात. 4 किलोमीटर म्हणजे काय होईल 4 किलोमीटर अंतर जर तिनं कापलंय एकच मिनिट 4 किलोमीटर म्हणजे त्याचे होतील 4000 मीटर आणि 10 मिनिटात पूर्ण केलेलं आहे तिनं ते. आपल्याला एका मिनिटात काढायचंय. याला आपण 4 मिनिटाने जर भागलं त्याचं उत्तर येईल आपलं 400 मीटर 4000 भागिले 10 म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. अतिशय सोप्या प्रकारातला प्रश्न आहे हा. ठीक आहे 61 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया. इष्टिका चितीच्या पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज ही घनाच्या कडा व शिरोबिंदूंच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. 2 प्रकारे सोडवता येईल. पहिल्यांदा इष्टिका चितीची पृष्ठे आणि कडांची संख्या. इष्टिका चितीची पृष्ठे असतात 6 कडा असतात 12 यांची बेरीज करायची. 12 अधिक 6 ती होईल 18. त्यानंतर 18 होईल ती बेरीज. त्यानंतर घनाच्या कडा असतील तेवढ्याच 12 आणि शिरोबिंदू असतील 8. 12 अधिक 8 20 होतील ते आणि 18 आणि 20. मग आता पहिल्यांदा विचारलं इष्टिका चितीची बेरीज ही घनाच्या कितीने कमी. मग ही 18 होते ही 20 होतील म्हणजे अर्थातच ती कमी आहे. जास्तचे 2 ऑप्शन जे असतील 2 आणि 4 हे कट होतील आणि कितीने कमी आहे 18 हा 20 पेक्षा कितीने कमी आहे तर हा ऑप्शन नंबर 1 हा त्याचं उत्तर येतंय आपलं 2 ने कमी आहे. इथे एक संभाव्य चूक अशी एक असते 2 ने जास्त हा पर्याय लिहिला जातो. 18 आणि 20 तुम्ही काढता बरोबर परंतु गोंधळ होतो. कोण कोणापेक्षा कमी आहे आणि कोण कोणापेक्षा जास्त आहे ह्याचा गोंधळ होऊन जाते. ठीक आहे पुढे जाऊया. 62 नंबरचा प्रश्न आहे बघा. ती एक संख्या दिलेली आहे तिथं आणि तिथं अशा फुली दिलेली आहे बघा.
6 नंतर ते फुली दिलेली आहे, एक स्टार दिलेले आहे, नंतर 5 4 आणि पुन्हा एक स्टार दिलेला आहे. या संख्येस 9 ने निश्चय भाग जात असेल तर त्या चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल? अतिशय सोपा प्रश्न आहे. 9ची कसोटी वापरून आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो आणि दोन्ही ठिकाणी एकच अंक असणार आहे. सरळ सरळ आपण काय करायचं आहे, प्रत्येक अंक घालून न बघता दिलेल्या संख्येतील जो अंक आहेत 6 5 4 6 5 11 आणि 4 15 ही बेरीज होती. मग नंतर 15 मध्ये आपण हा अंक मात्र दोनदा घालायचा आहे पर्यायामधला आपल्याला. पहिली बेरीज आहे ती आपली दिलेल्या अंकांची 15 आणि 6 पहिला पर्याय जर पकडला 6 6 12 15 अधिक 12 27 होईल. त्या संख्येला भाग जाऊ शकतो. नंतर 7 आणि 7 14 पकडा दुसरा पर्याय, मग 29 होईल बेरीज, म्हणजे ते उत्तर येणार नाहीये. नंतर 8 अधिक 8 16 पकडा, ते पण उत्तर 31 होईल, येणार नाहीये. 9 अधिक 9 18 पकडा, ते पण उत्तर 33 होईल, ते येणार नाहीये. म्हणजेच इथं आपल्याला उत्तर कोणतं बसेल तर 62 नंबरचा प्रश्न जो आहे आपला, त्याचं उत्तर आपलं बसेल ऑप्शन नंबर 1. म्हणजे आपलं तिथं उत्तर बरोबर 9ची कसोटी जर वापरली तर आपल्याला उत्तर लिहिता येईल. फक्त एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की तो अंक आपल्याला दोनदा घ्यायचा आहे, म्हणून बेरजेमध्ये तो डबल पकडायचा. ठीक आहे. 63 नंबरचा प्रश्न आहे बघा. शबनमने तिच्या जवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिले. तर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिले असतील तर शबनम जवळ किती चॉकलेट असतील? हे बघा, आपण थेरॉटिकली उदाहरण सोडून तर हा प्रश्न सोडू शकतो. परंतु एक गोष्ट बघा, तिने 15% चॉकलेट दिलेले आहेत आणि ते 30 आहेत. बघा, तुम्हाला समजतंय का? लक्षात घ्या, तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात. 15% चॉकलेट दिलेत आणि ते 30 आहेत. तर एकूण चॉकलेट किती? एकूण चॉकलेट किती असणार आहे तिच्याजवळ? 100% असणार आहेत. मग 15% म्हणजे 30 होतात. म्हणजे 1% म्हणजे 2. मग 100% चॉकलेट जर असतील तर ती किती चॉकलेट होतील? तर ते निश्चितच 100च्या दुप्पट 200, हे 200 चॉकलेट होतील बघा तिच्याजवळ. ऑप्शन नंबर 4. आणि आपल्याला गणित करून पण करता येईल ते, तिरकस गुणाकार करून. काय? 15% म्हणजे 30, तर 100% म्हणजे किती? तिरकस जर गुणाकार केला आपण तर आपल्याला निश्चितच याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 मिळेल. आणि जे चाणाक्ष हुशार मुलं आहेत ते लगेच बघून पण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात. 64 नंबरचा प्रश्न आहे बघा. राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दर दशादशे किती? आता आपल्याला माहित आहे हे उदाहरण कशाचं आहे तर सरळ व्याजावरचं आहे. आपण सरळ व्याजावरचं आपल्याला सूत्र माहित आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणले दर गुणले कालावधी छेद 100. परंतु आपल्याला इथं काय काढायचं आहे? दर आहे. या सूत्राचा वापर आपण ज्याला ऍप्लिकेशन म्हणू, या सूत्रावरून कसं सूत्र तयार होतंय दुसरं बघा. दर काढण्यासाठी द बरोबर च म्हणजे सरळ व्याज गुणिले 100 आणि भागिले कालावधी गुणिले मुद्दल, असं सूत्र त्याच्यावरून तयार होतं बघा. म्हणजे कुठलीही एक गोष्ट आपल्याला काढायची असेल दिलेल्या सूत्रामध्ये, सरळ व्याजाचं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये 4 बाबी असतात ज्या बदलत असतात. सरळ व्याज, मुद्दल, दर, कालावधी. मग जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय काढायचं आहे? दर किती असेल? तर आपल्याला कॅल्क्युलेशन काय होईल आपलं? सरळ व्याज किती आहे? 4,500 गुणिले 100 भागिले कालावधी किती आहे? 3 आणि मुद्दल किती आहे? 15,000. कॅल्क्युलेशन करत बसायला आपल्याला वेळ नाहीये, परंतु हे जर आपण आकडेमोड केली तर याचं उत्तर आपल्याला किती मिळतं आहे? तर याचं उत्तर आपल्याला मिळतंय ऑप्शन नंबर 1, जे आहे 10. ठीक आहे. 65 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. विभाजक, विभाजक म्हणजे काय? जो सारखे तुकडे करू शकतो त्याला म्हणायचं विभाजक. मग 24चे विभाजक कोणकोणते आहेत? तर 24चे विभाजक आहे 1,
2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 हे त्याचे विभाजक आहेत. यांच्या सर्वांची जर बेरीज केली, सोप्या प्रकारचा प्रश्न आहे, अतिशय सोप्या प्रकारचा, आपण वेळ घालवला नाही त्याच्यामध्ये. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर उत्तर येत आहे ऑप्शन नंबर 3, 60. जाऊयात 66 प्रश्न नंबरचा प्रश्न खाली. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन ठेवता आलं पाहिजे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे, हे बघा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे 99,999 व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या किती आहे? 99. यांची जी काही बेरीज येईल ती काय आपण इथं आता मी सोडवत बसणार नाहीये, तुम्ही सोडवायची आहे. यांची जी काही बेरीज येईल ही बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा किती मोठी आहे. म्हणजेच काय, यांच्या येणाऱ्या बेरजेतून आपल्याला काय करायचं आहे, 3 अंकी लहानात लहान संख्या वजा करायची आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या किती आहे? तर ती 100 आहे. मग या बेरजेतून आपण जर 100 वजा केले तर आपलं उत्तर येईल. किती येते उत्तर बघूयात तुमचं काय चालू आहे कमेंट. साहजिकच ऑप्शन नंबर 2, 99,998. आणखी एक गोष्ट, ह्या बेरीज मी तर असं सांगेल की ही बेरीज पण करायची गरज नाही. तर निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल 99,999 मधून 99 वजा करायचे आणि 99 मिळवायचे आणि 100 वजा करायचे. म्हणजेच काय, तर आपल्याला एकच वजा करायचं फक्त. मग 99,999 वजा 1, 99,998 होतं. ठीक आहे. बघा 67 नंबरचा प्रश्न आहे. माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवशी कोणता वार असेल? बघा आता तुम्हाला या प्रश्नासाठी मी वेळ देतोय अर्धा मिनिट. पाचवा वाढदिवस कधी येणार आहे त्याचा? 2016ला येणार आहे त्याचा 5वा वाढदिवस. किती जून आहे? 15 जून आहे. 15 जून 2016 आहे. या प्रश्नांसाठी आपण अशाच प्रकारचं कच्चं काम करायचं आहे. फक्त साल टाकून घ्यायचे आहेत. अति घाई संकटात नाही. काही मुलांना वाटतं की आपण खूप सुपर आहोत आणि घाई करतात आणि पेपरमध्ये चुका करून ठेवतात. 15 जून 2011ला आपला कोणता वार आहे? गुरुवार आहे. मग 15 जून 2012ला बघा काय होईल. दरवर्षी आपल्याला माहिती आहे एक वार पुढे जातो, परंतु 15 जून 2011 ते 15 जून 2012 याच्यामध्ये एक लीप वर्ष येत आहे आणि तो त्याच्यामुळे तो 2 दिवस पुढे जाईल. म्हणजे तो राहील गुरुवार, शुक्रवार, शनिवार राहील. बघा तो शनिवार राहील. नंतर 2013ला अडचणच नाही, तो राहील रविवार. एका दिवसाने आपण पुढे जातोय. 2014ला राहील सोमवार आणि 2015ला राहील मंगळवार. ऑप्शन नंबर सॉरी काहीतरी चुकतंय माझं.
एकच मिनिट फक्त आपण पुन्हा करेक्ट करूयात. माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 झाला आहे. तर त्याच्या 5व्या वाढदिवशी कोणता वार येईल? आता पहिला वाढदिवस येईल त्याचा 15 जून 2012 ला. त्या दिवशी त्याचा कोणता वार असेल? तर शनिवार असेल, बरोबर. त्यानंतर 2013 ला कोणता येईल? तिथं काही लीप वर्ष वगैरे येणार नाहीये, तर तो येईल रविवार. 2014 ला येईल सोमवार आणि 2015 ला येईल मंगळवार आणि 2016 ला पुन्हा त्याचं लीप वर्ष येईल, ते येईल 2 दिवसांनी पुढे येईल बुधवार आणि गुरुवार हे त्याचं योग्य उत्तर असेल. आपल्याला 15 जून 2016चा काढायचा आहे आणि तो निश्चितच गुरुवार असेल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गुरुवार. बघा या ठिकाणी एकच गोष्ट गरजेची आहे की आपण लीप वर्षाकडे लक्ष ठेवायचं आहे. ज्यावेळी आपल्याला 4 वर्षाच्या नंतरच्या गोष्टी विचारल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये लीप वर्ष एकदा नाही तर दोनदा येण्याची शक्यता असते. चला 68 नंबरचा प्रश्न आहे. 6/10 या अपूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवल्यास उत्तर बेरीज 3 येईल? आता ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे बघा. अपेक्षित उत्तर गुणिले छेद. हे बघा ट्रिक काय आहे इथं लिहून देतो मी. ट्रिक लिहून घेऊ शकता तुम्ही. काय आहे? अपेक्षित उत्तर गुणिले छेद भागिले अंश हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ह्यातनं -1 करायचं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. दरवर्षी हा प्रश्न हमखास विचारला जातो. तुम्हाला सुद्धा मी सांगतो. अपेक्षित उत्तर आहे 3, त्याचा छेद आहे 10, 10 गुणिले 3 10 त्रिक 30 आणि मग 30 भागिले छेद किती आहे? तिथं भागिले करायचं होतं आपल्याला. मग त्याला भागिले अंश किती आहे? 6. 30 भागिले 6 5 येईल. 5 वजा 1 4 येईल. अर्थात ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असेल. ही ट्रिक तुम्हाला उपयोगी पडेल, लिहून ठेवा. अपेक्षित उत्तर म्हणजे बेरीज जी आपल्याला यायला अपेक्षित आहे त्यांनी सांगितलं ना 3 पाहिजे. ठीक आहे. 69 नंबरचा प्रश्न आहे. 40,56,784 या संख्येतील 4च्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा किती जास्त आहे? अतिशय सोपं आहे, वेळ घालणार नाही होत आपण याच्यामध्ये. 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 4 दोनदा आलेला आहे. पहिला 4 आलेला आहे त्याची स्थानिक किंमत आहे 4च, तो एकक आहे. दुसरा 4 आलेला आहे त्याची किंमत आहे 40 लक्ष, म्हणजे दोन्हींची बेरीज होईल 40 लक्ष 4 आणि 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? तर 5ची स्थानिक किंमत आहे 50,000. 40 लक्ष 4 वजा 50,000 याचं जर उत्तर सोडवलं आपण तर जे काही असेल, सोपा प्रश्न आहे. वजाबाकी आहे, स्थानिक किमतीवर आधारित आहे. आपला जो पहिला घटक आहे त्याच्यावर आधारित प्रश्न आहे हा. साहजिकच उत्तर येते ऑप्शन नंबर 2 39 लक्ष. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला बघा, सोपं याची एक ट्रिक पण तुम्हाला सांगतो मी. अंदाज कसा करायचा? 4ची स्थानिक किंमत म्हणजे 40 लक्ष आहे, बरोबर. मग येणारं उत्तर 40 लक्षामधून जर 50,000 कमी करायचे तर येणारं उत्तर नक्कीच 40 लक्षापेक्षा लहानच असणार आहे. म्हणजे 1 आणि 4 हे लगेच कट होतात. ठीक आहे. 70 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. काय आहे? 6,363 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? मी असं हमखास सांगतो बऱ्याचदा की माझ्या वर्गातील चांगल्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकत असतो. त्यामुळे जी मुलं स्वतःला अति स्मार्ट समजतात त्यांच्याकडून या प्रश्नात हमखास चूक होत राहते, हमखास. मग आपण काय करायचं? जास्त डोकं चालवायचं नाही, भागाकार करून घ्यायचा. पहिल्या उदाहरणात भाजक किती आहे? 9 आहे. 6,363 ला 9 ने जर भागलं तर काय होईल? उत्तर मुलं लिहितात
77 उत्तर येईल. येतं का 77 उत्तर? नाही येत. याचं उत्तर येतंय 707. हे उत्तर येत आहे. नंतर जर भाजक 2 ने कमी केला तर त्याचं उत्तर येतंय 2 ने कमी केलं तर 7 राहील भाजक. मग 6363 भागिले 7 याचं उत्तर येतंय 99 येत नाही तर 999 येत आहे. आणि मग ह्या दोघांची जर आपण वजाबाकी केली तिने वाढेल म्हणजे याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. दोनशे 2. ठीक आहे. 71 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 7, 6, 7, 8, 9 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा की जिला 8 ने निश्चेष भाग जाईल. आता तुम्ही कुठल्या प्रकारे हा प्रश्न सोडवणार आहात, तुम्हाला कुठल्या प्रकारे वर्गात तुमच्या शिक्षकांनी सांगितलेला आहे हा भाग मला माहित नाही, परंतु मी असं सांगेल की हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही दिलेल्या पर्यायाकडून गेलं पाहिजे. मोठ्यात मोठी संख्या, बरोबर. मग दिलेल्या पर्यायापैकी मोठ्यात मोठी संख्या शोधा कोणती आहे, बरोबर. दिलेल्या पर्यायापैकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला दिसते आहे 97,856. हिला पहिल्यांदा 8 ने भाग देऊन बघा जातोय का भाग. आपल्याला 8ची कसोटी माहित पाहिजे. एकक, दशक आणि शतक या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग गेला तर एकूण संख्येला भाग जातोय. नंतर जर हिला नसेल जात तर 2 नंबरची बघा मोठी, कारण आपल्याला प्रश्नामध्ये अट आहे की मोठ्यात मोठी. नंतर मग आपली कुठली असेल तर 97,658 ही असेल, तिला भाग देऊन बघा. ती नसेल तर 97,586 असेल, तिला भाग देऊन बघा. आणि ती पण नसेल तर 79,856 बघा. इथे दुसरा पर्याय नाही आपल्याला. वेळ खाऊ म्हणजे हा प्रश्न असा असतो, सोपा असतो परंतु वेळ जात असतो. अशा काही प्रश्नांसाठी आपल्याला आपला वेळ राखून ठेवावा लागतो की जिथं तुमच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा तुमच्या क्रिया करण्याच्या गतीची तपासणी जास्त होते. म्हणून आपण ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 97,856. ठीक आहे. 72 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया. 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16 वाजून 45 वाजता संपला. सामना संपला त्यावेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील? अतिशय सोपा प्रश्न आहे. कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे की 24 ताशी घड्याळ आणि 12 ताशी घड्याळ यातला फरक. मध्यान्हपूर्व काळामध्ये दोन्हीही घड्याळ सोबतच चालू असतात. मग दिलेली वेळ एक मध्यान्हपूर्व आहे आणि एक वेळ मध्यान्होत्तर आहे. म्हणजे दुसरं जे घड्याळ आहे मध्यान्होत्तर मध्ये 12 मिळवले असतात, त्याच्यामुळे ते 16 वाजून 45 असतात. मग जर आपल्याला मध्यान्होत्तर काळाचं जर आपल्याला 12 ताशी घड्याळामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्यातनं फक्त 12 तास वजा करायचे असतात. इतकं सोपं काम आहे. 16 वाजून 45 मिनिटांमधून जर आपण 2 तास वजा केले, 12 तास वजा केले तर उत्तर कोणतं येते बघा. कोणतं येते उत्तर? ऑप्शन नंबर 2. 4 वाजून 45 मिनिटं. 4 वाजून 45 मिनिटं म्हणजेच काय, संध्याकाळचे 4:45. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 50चा 50% किती? अतिशय सोपा भाग आहे. कशाचाही 50% म्हणजे त्याच्या निम्मा असतो, बरोबर. कशाचाही 50% म्हणजे त्याच्या निम्मा असतो. कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही संख्येचा जर 50% करायचा म्हटलं त्याच्या निम्मा करायचा. निम्मा करायचा म्हणजे 2 ने भागायचं. 50 पुन्हा. मग जर तुम्हाला जर आकडेमोडीतच पाहिजे असेल तर हे कसं करणार आपण? 50चा आणि 50%. 6 म्हणजे गुणिले. मग 50चा 6 म्हणजे काय तर गुणिले. आणि 50% म्हणजे काय? निम्मा करायचा. म्हणजेच त्याला तुम्ही 2 ने भागा. सरळ सरळ उत्तर येईल 25. ऑप्शन नंबर 3. हे किती आहे ते ऑप्शन नंबर? माझं खालीवर झालंय आता. 3 आहे उत्तर त्याचं. ते खालीवर झालंय माझं आता जरा एडिट केल्यामुळं.
जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. शेवटचे 2 प्रश्न राहिलेत आपले. 74 आणि प्रश्न 75. हक्काचे मार्क्स मिळवून देणारे प्रश्न चित्रलेखावर आधारित, परंतु गेल्या काही दिवसांच्या प्रश्नपत्रिकेचं निरीक्षण केलं तर चित्रलेखामध्ये सुद्धा आपल्याला तिरकस प्रश्न विचारण्याचं प्रमाण आहे. तर इथं आपण या प्रश्न सोडवताना सगळ्यात धोकादायक गोष्ट कुठली असेल तर ती सामान बघणं गरजेचं आहे. एक चित्र म्हणजे 50 उत्तर द्यायचं असू द्या. तर आता काय आहे इथं, एका टप्प्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे. सरळ सरळ संख्या मोजून घ्यायची. किती विद्यार्थ्यांची? 3 आणि 4 आणि 3 7, 7 अधिक 6 13, 13 अधिक 2 15. एकूण चित्रामध्ये 15 दिलेले आहेत, परंतु प्रमाणानुसार किती आहेत ते, तर 50 गुणिले 15 म्हणजे किती होतात, तर ते होतात 750. 750 ऑप्शन नंबर 4. संभाव्य चूक एकच असते की अतिघाई संकटात नाही. त्या प्रमाण बघण्याच्या ऐवजी तुम्ही सरळ सरळ 15 उत्तर लिहू शकता, किंवा एकूण संख्या मोजून तसा ऑप्शन दिलेला नाही इथं तुम्हाला, परंतु तसाही ऑप्शन दिला जातो आणि घाईघाईमध्ये लगेच तुम्ही ते मोजून लिहिता. 2017चा पेपर आहे विद्यार्थ्यांना हा पेपर. त्या तुलनेमध्ये निरीक्षण सांगतो तुम्हाला, हा पेपर अतिशय सोपा आहे. इयत्ता 5वीला शिष्यवृत्ती परीक्षा आल्यानंतर पहिल्यांदा ही परीक्षा झाली होती आणि तिचा हा पेपर आहे 2017चा. अतिशय काठिण्य पातळी याची कमी दिसते मला. कालपासून आपण प्रश्न सोडवतो आहोत, परंतु असो हरकत नाही. आपला येणारा पेपर हा निश्चित त्याच्यापेक्षा कठीण असणार आहे आणि आपण सर्वजण सोडवणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे, रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे. तर रिक्षा कुठे आहे आपली? रिक्षाने आणि सायकलने. मग सायकलने काय विचारलं आपल्याला? कितीने जास्त आहे. रिक्षाने येणार किती आहेत? 3 अधिक 3 6 दिसतात. सायकल येणार किती आहेत? 4 दिसतात. सरळ सरळ यांचीच वजाबाकी करून घ्यायची अगोदर. 4 आणि 6. अर्थात वजाबाकी आली आहे 2. काही मुलं काय करतात, हे 6 गुणले 50 करतात, वजा ते 4 गुणले 50 करतात आणि मग कुठेतरी 2दा गुणाकार करायचा, एकदा वजाबाकी करायची आणि कुठेतरी हातचा वगैरे हुकून जातो. तसं करायचं नाही. पहिल्यांदा यांचीच वजाबाकी करून घ्यायची. 6 वजा 4 होतील 2 आणि मग 2 चित्र आलेत आपलं उत्तर आणि एक चित्र म्हणजे 50 आहे. 50 गुणिले 2 याचं उत्तर येईल 100. ऑप्शन नंबर 3. तर अशा प्रकारे आपण कालपासून हा पेपर जो आहे तो आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. त्याचं आपण सोल्युशन घेतलेलं आहे. तर निश्चितच आपण कालपासून हा पेपर सोडवत होतो. तर ह्या पेपरमध्ये मी तुम्हाला मागाशी सांगितलं की त्या तुलनेमध्ये काठिण्य पातळीचं प्रमाण हे अतिशय कमी होतं, कारण पहिल्याच वर्षीचा पेपर होता हा. त्यानंतर जवळपास 2017 ते 2025 7-8 पेपर झालेले आहेत. ते पेपर निश्चितच याच्यापेक्षा काठिण्य पातळीने वाढलेले होते. यानंतरही आज उद्या परवा आपल्याला वेगवेगळ्या सालच्या प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन दिलं जाणार आहे. निश्चितच आपण सर्वजण या तासिकेचा लाभ घेणार आहात. पुन्हा एकदा आज आपण सर्वजण या ठिकाणी आहेत. तर भरपूर विद्यार्थी आहेत, चांगला प्रतिसाद देत आहेत, परंतु फक्त विनंती एवढीच आहे पालकांना की आपले विद्यार्थी सोबत क्लासला बसल्यानंतर काय उद्योग करतात, त्याच्यामध्ये काय काय लिहितात कमेंट्समध्ये ते जरा बघा. कारण हा एका हुशार विद्यार्थ्यांचा आणि जिल्हा परिषदेने चाललेला तासिकेचा ग्रुप आहे. तिथं चांगल्याच गोष्टी यायला पाहिजेत. तर बरेच मुलं आपण त्याला शुद्ध मराठीमध्ये मर्कंट लीला, माकडचाळे असं म्हणू शकतो. तर असे विद्यार्थी बरेचसे याच्यामध्ये कमेंट्स टाकत आहेत. तर पालकांना अशी विनंती आहे की आपण थोडंसं मुलांच्या सोबत सकाळचा अर्धा 1 तास जर दिला तर तेही चांगले शिकतील आणि त्यांच्याही अवगुणांचं दर्शन या ठिकाणी होणार नाही. असो पंडित सर, थांबवायचं. ओके सर, अतिशय छान पद्धतीने आपण काल आणि आज सुंदर पद्धतीने प्रश्नपत्रिका समजावून दिली. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आपले मनापासून आभार.